आई शुद्धीवर आली. मोन्या, आई शुद्धीवर आली. हा, सावकाश सावकाश. बस बस. आई काय झालं तुला आई? शोभे ते ना सरबताचा मला शॉक लागला आणि एकदम जोराचा झटका आला. काय चाललंय तुझं? उगाच आपली काही बडबडत असते. तुला भास झालाय ग. नाही शोभे, मला शॉक लागतो. मावशी ऐका ना, त्या बरोबर बोलतायत वहिनी. तुम्हाला भास झाला असेल, तुम्ही पडला होता ना आता, नुसताच दूर झाला होता आमचा. आई कसं समजावं ग तुला? अगं शोभे, खरंच सांगते, मला खरं शॉक लागतात शोभे. बर हे त्याला शॉक लागतो काय बघ. हात लाव. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. ए मास्टर्या, किती आळस देतोस? हा, आंघोळ झाली, देवपूजा झाली, चहा पाणी झालं, हा, तरी तुझं अजून आळस जात नाही. अरे देवा, कसं व्हायचं रे तुझं पुढं? हा, रामा परमेश्वरा. बस बस, किती सांगायचं रे तुला? हा, आपल्या जांभळ्यात येतो ते. तुला माहितीये का, हे असं आळस देणं म्हणजे निराशेचं लक्षण आहे. याच्याने काय होतं, घरातलं वातावरण नकारात्मक तयार होतं. कळलं का? माणसाने कसं राहायला पाहिजे, सकाळी सकाळी प्रसन्न. माझा चेहरा कसा दिसतो तुला? प्रसन्न दिसतो की नाही? हा, गप. मी एवढं तुला सांगते, काय करतोय? हा, आई काय चाललंय ग तुझं? सकाळी नुसती कचकच कचकच कचकच. गप ना जरा. अगं त्याला 4 चांगल्या गोष्टी शिकवते मी. जाते का त्याच्या डोक्यात? मग गप ना जरा. मोन्या, तयारी झाली तुझी? जा जा कामावर जा. दादा शोभे, चटकीन कुठे गेली का ती? दिसत नाही आहे मला. बाजारात गेली. या आईचं पण असं आहे ना, तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना. चटकीन कुठे गेली? काय करते? असं मच्छर मारते, पण याच्यात काय मरत नाही, आवाज पण येत नाही. काय खराब झालंय का? आई मच्छर मारायला मच्छर नको का? दुपारचे कुठून येणार मच्छर? रात्री असतात ते. खूपच कशी बडबडत बसते. ठेव ते शोभावहिनी, बाजूला. ओ शोभावहिनी, हे नाही येत, नंतर या. अहो नाही, माझं तुमच्याकडेच काम आहे. हा बघा, मी नवीन बिझनेस सुरू केलाय. अहो ह्या अगरबत्तीमुळे ना घरात बिलकुल डास राहतच नाहीत. कितीला दिली? अहो एकदम स्वस्त आहे, मान्सून ऑफर आहे. अहो फक्त 150 रुपयाला 150 काड्या, आणि आता धूर पण एकदम सुगंधी आहे. घ्या घ्या. घ्या घ्या काय? हा, नकोय आम्हाला, मला धुराचा त्रास होतो. अहो नाही, ह्या धुराचा त्रास नाही होणार मावशी. हा, अरे नको म्हणून सांगितलं ना, आमच्याकडे हे आहे, त्याच्याने मरतात मच्छर. नको आहे ते आम्हाला, जा. अहो शोभावहिनी, तुम्ही तरी घ्या ना. नाही समीर भाऊजी, खरंच घेतलं असतं, पण आईला त्रास होतो ना धुराचा. ठीक आहे, मला काय, आता चाळीतले बाकी सगळे या अगरबत्त्या घेतील, मग त्यांच्या घरातले डास पळून जातील आणि तुमच्या घरात येतील. मग सहन करा त्रास, मला काय, मग माझ्याकडे येऊ नका तुम्ही. हा, ते आमचं आम्ही बघू, कळलं ना? जा तू. आणि हे तुझ्या काड्या कोण घेत ना ते बघतेच मी आता. चाल. नाही नाही, घेतील सगळे, घेतील. आला मोठा काड्या विकतोय. भाऊजी पण ना, कसलाही बिझनेस करा, खपवायला आपल्याकडेच येतात. नाहीतर काय? सुरू केलंय या अगरबत्तीने. ए, ते घेऊ नका, ते खराब आहे सगळं. त्या धुराचा त्रास होतो, त्याच्याने मच्छर तर मरत नाहीत, याच्याने लगेच मरतात. ते उपयोगाचं नाहीये, घेऊ नका. इकडे लक्ष देऊ नका. ती महाराणी मस्त झोपली आणि मोहन बिचारा
तिची सेवा करतोय. बघतेच आता ही कशी झोपते ते. पण आधी मला मोहनला झोपायला हवं. तर मला काही करता येणार नाही. मोहन, सॉरी. अरे काय हे मास्टरड्या, अरे उठ ना. मेल्याला लक्ष ठेवायला सांगितलं, मेला झोपलाय. अरे मास्टरड्या, मेल्यासारखा झोपलाय मेला. शोभे, अगं उठ ना शोभे. काय झालेलं? जरा फुट्ट झालं की उठणारी. हा काय करायचं आता? ए शोभे, शोभे उठ ना. ए मास्टरड्या, ए मास्टरड्या, अरे मास्टरड्या. शोभे, ए शोभे उठ ना. शोभे, मच्छर पण जावं लागले. काय कानाकडे हे मच्छर आहेत. मास्टर त्याला ना झोपतो पण येते. जागी राहा अशीच रात्रभर. मग कळेल तुला कसा त्रास होतो ते. देवा काय करू रे. काय काय ओ रात्री काय झोप नाही झाली का तुझी? काल तूच मारलीस ना मोहन्याला,
सकाळी सकाळी जांभई देऊ नये, नकारात्मक वातावरण निर्माण होतं. डोंबलाची झोप होते माझी पूर्ण. तुझं घर आहे का काय आहे? मेलं गळकं मेलं. हा? रात्रभर ना माझ्या अंगावर नुसतं टिप 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 पाणी पडत होतं. झोपेचं पार खोबरं झालं माझ्या. काही बोलू नकोस हा. जरा वर बघ. माझ्या छताकडे बघून कोणाला वाटेल का की घर गळकय म्हणून? आई बडबडते आपली. हं? मग रात्रभर माझ्या अंगावर जे टिप 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 पाणी पडत होतं ते कुठलं पडत होतं? हा ते ना, ते तुझ्या स्वप्नातल्या घरात घडत असेल. या चिठ्ठीने तर काम नसेल ना? शोभा तू डबा देते जरा. का तुला घेता येत नाही? येतो ना. हो. स्पेशल पावसाळी ऑफर. झणझणीत मिसळ पावाचा घ्या आस्वाद. लुटा पावसाचा आनंद मनमुराद. फक्त 10 रुपयात प्लेट मिसळ पाव. कुटुंबासह या आणि खुश होऊन जा. फक्त 10 रुपयात मिसळ. चांगली ऑफर आहे. हो ग. नुसतं मिसळ पाव वाचलं माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. ए मास्टरल्या, इकडे इकडे. काय हो? हे पत्र घे. हा? आणि आज येताना की नाही 2 मिसळ पाव पार्सल घेऊन यायचं माझ्यासाठी आणि शोभासाठी. हो 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 काय? खबरदार तिथं मिसळ पाव खाल्लीस तर हा? हो सांगून ठेवते घरी घेऊन यायची. हो. मानस हो अशा अचानक येत जाऊ नका. तुम्हाला सांगितलं ना. मला कोणी बी नाही बघितलं. हो पण तुम्ही मार्केटला गेला होतात ना. हा. मग काय नुसते झालात? अरे हो बघेल ना कोणीतरी. असं काय करताय तुम्ही? मला कोणी बी नाही बघितलं. तुम्ही ऑफिसला निघाला, हो. समजा घेतलं हेल्मेट, डबा, पाकिट, गाडीची किल्ली, बॅग समजा. हो घेतलं घेतलं. अरे वा, आज काय बी नाही विसरलात. नाही मला हे काय आहे? हो हे ना एका मिसळ सेंटरची ऑफर आहे. पावसाळी ऑफर. 10 रुपयात गरमागरम मिसळ. अरे वा, हो. म्हणजे आज तुम्ही मिसळ खाऊन येणार. ऑफिस संपल्यानंतर ना तुम्ही मस्तपैकी मिसळ खाऊन या. नाही मी नाही मिसळ खाणार आहे. सासूबाईना आणि शोभाला मिसळ खायची आहे. म्हणून सासूबाईंनी सांगितलं मला ऑफिस संपल्यानंतर तिकडे जा आणि मिसळ घेऊन घरी ये. या म्हातारीला घरी बसले बसले मिसळ खायची आहे काय? काय विचार करताय? नाही काय नाही, मला बघू ते. हा बघा. हा ठीक आहे. मी येतो. हा नीट जा. हो, नीट मी जा. बी वरती जा. होय होय जातो. बाबू हा आज ऑफिस मधून लवकर ये. म्हणत असेल तर जातच नाही ना. सांगू फोन करून. एवढं काही नाहीये. हा? फक्त लवकर ये. पण काय म्हणजे असं काही विशेष करणार आहे का? करणार नाहीये. आपण बाहेर जाऊया. कुठे? थांब. कुठे? एक मिनिट बाजू. हा. हे बघ. काय? हे बघ. 10 रुपयात मिसळ? आपण इथं जाऊया. अंजू हे आपण असं दररोज असं काहीतरी 10 रुपयाचं बाहेरचं खायला लागलो ना तर सेव्हिंग कशी करणार आपण? राहुल हा. फक्त 10 रुपये. 10 रुपये कमवायचे म्हणजे काय काय करावं लागतं? हा? तेवढे कष्ट करावे लागतात. घाम गाळावं लागतं. 10 रुपये कमवायचे म्हणजे नुसता धुरत अंजू. कळतंय का तुला? हा फक्त 10 रुपये. ठीक आहे ना. नको जाऊया. घरी बनवते मी जेवण. अंजू मी मजाक केला. का बोलू नको माझ्याशी? अंजू अंजू अगं मजाक केला ना मी. आज तू असं करणार आहे का आता? हे बघ तू आता अशी रुसून बसणार असतील ना अंजू तर मी काही संध्याकाळी लवकर येत नाही. हा मग मिसळ पाव खायला नको जाऊया आपण. बघ बाबा आता तुझं काय. राहुल अगं कुठं? मग आपण जातोय मिसळ खायला.
म्हणजे काय अरे तुम्हाला लिंबू मिसळ क्या तुझी पीठ आहे ना समीर भाऊजी ए तुझं काय रे मजाक केला. अंजू आहे तू असं मजा करणार आहे माझी तू पळू नको तू असं मजा कशाला करते समजलं माहित राहू कधी येतो बाई मिसळ. आई, काय केवढा भिजलाय तू बाई. अरे अरे रेनकोट कुठे तुझा. अंजू आहे अगं ऑफिसात विसरलो ते ऑफिसातच राहिलं रेनकोट हा ठीक आहे तू हे अंग पुसून घे नवीन कपडे घाल आपण जाऊया. हा काय शिकतो शिकतो अच्छा ठीक अंजू हा शिक शिक. अंजू अंजू काय आपण आज नको जाऊया हा पावसानं नुसतं धूर केला यार मला कणकण आल्यासारखं होतंय अंजू आपण नको जाऊया त्यापेक्षा एक काम कर जरा चहा टाकते का हा गवती गवती साखर हा? हा? मी जरा कपडे बदलून घेतो त्याचबरोबर जाईल याच्यात थोडी कोथिंबीर. या दोन्ही गोष्टी टाकल्यानंतर याला आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आणि काय चाललंय तुझं एका जागी उभी राहा ना मला टीव्ही बघू दे ना. अगं शोभे एकतर भुकेने माझ्या पोटात चावले ओढायला लागलेत हा? आणि तुला या कार्यक्रमाचं पडले सकाळपासून मी काय खाल्लेलं नाहीये माहिती आहे ना तुला. कोणी सांगितलं होतं तुला उपाशी राहायला तूच म्हणालीस ना आता मी डायरेक्ट मिसळच खाईन म्हणून. पण थांब ना जरा. अगं किती वेळ थांबायचं हा मास्टरला कधी घेऊन येणार आहे. हे दोन पीस झालेले अरे थांब थांब तू त्याला ना फोन लाव फोन लाव कुठे तुझा फोन आगे 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 घे फोन लाव फोन लाव. अगं तो लाईन मध्ये असेल का येईल जरा थांब जरा. तू कधी येणार तो हा एकतर मला किती सण होईना झालं इकडे. मसाला आहे तर थोडस मास्टर अजून मिसळ पाव घेऊन पण आलेलं नाहीये. आई फेऱ्या मारून तुझी भूक अजून वाढेल. माझ्या वाटणीची पण मिसळ खाशील तू. आई तू एक काम कर तू शांतपणे बस तिकडे बस. हिरवी मिरची फेऱ्या मारून आहे ना भूक वाढेल त्यापेक्षा टीव्ही बघ. हा ये पुणे ये. चाट मसाला याच्यावर येऊ दे मेल्याला बघतेस त्याला आता मी. कोथिंबीर हा? जाणार आहे. इतका वेळ लागतो का मिसळ पाव आणायला. त्याचबरोबर आई मोन्या मिसळ पाव घेऊन येईल. मुद्दाहून चीज मी खाली टाकतोय. याच्यावरती टोमॅटो आणि कांदा वगैरे येणार आहे म्हणजे ते बेक झाल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी दिसतील. नाही तो आल्यासारखं वाटलं म्हणून नाही केले मी. सगळ्यांना थोडे आलं किलो असले तर टाकायचे ते नसले तरी चालतील. काय रे शोभे काय म्हणाला तो कधी आणतो म्हणे मिसळ पाव हा शोभे काय तर वातावरण बघ सगळे थंडगार झाले. काय मजा येईल ना मिसळ पाव खाण्याची. काय म्हणाला तो फोनवर कधी आणतो म्हणे मिसळ पाव. तू पत्रक नीट वाचलं नव्हतंस का. का नीट वाचलं होतं. आई त्याच्यावर असं लिहिलं होतं 10 रुपयात मिसळ फक्त गाडीवर येऊन खाणाऱ्यांनाच. पावसाळी ऑफर आहे पार्सल मिळणार नाही. असं आहे मग चल ना आपण खायला जाऊ. अगं पावसाळी ऑफर पाऊस पडत असतानाच फक्त 10 रुपयात मिळणार. आता पाऊस पडतोय का नाही मग आता काय करायचं. आता काय भानूर आता बाहेर पाठवून दिलंस ना. आता जेवण तूच कर मी तुला मदत करणार नाही. असू दे मला नाही करायचं स्वयंपाक वगैरे. येऊ दे मास्टर द्या त्यालाच करायला लावीन मी. आई आपल्या नशिबात ना मिसळ नव्हतीच. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. भानू म्हणाली तेच बरोबर होतं. मालक काय करताय तुम्ही खुश दिसताय. हो अहो पाऊस पडून गेल्यावर हा जो मातीचा वास येतो ना तो मला खूप आवडतो. मी तासन तास हा वास घेत उभा राहू शकतो. तुम्हाला नाही आवडत. अहो मालक मला वासच येत नाही. इतका चांगला वास येतो का मातीचा. अहो खूप चांगला वास येतो. लहानपणापासून पाऊस पडून गेला ना की मी तासन तास हा वास घेत उभा राहतो. मला खूप आवडतो. माणूस असण्याचे फायदे आहेत. मला बी आवडलं असतं माणूस व्हायला
जाऊ दे, तुम्ही खुश आहात ना? तुम्ही खुश तर मी आधी खुश. हो बरोबर आहे, पण मातीचा वास हा पावसाळ्याचे 2-4 दिवसच. एकदा पावसाळा गेला की हा वासही नाही. कुठे गेला होतास? पाव देऊ लवकर. हो आता दे ना लवकर. हो थांब जरा. हो ठीक आहे. आणि काय शुभे, तुला आणि पाहिजे मिस्टर? माझं जरा पोट भरलंय, त्यासाठी ठेव. त्याला कशाला? मला पाहिजे. त्याला पाहिजे तर ना तो करून खाईल. काय रे, तुला पाहिजे होती? तुला कशाला? तू तर मस्त बाहेर खाऊन आलाय. हा, शोभा मी भांडी घासून घेतो. हा तू कशाला भांडी घासतोय? ती चटकीन कुठे गेली? ती घासेल भांडी. अहो त्या सुद्धा सकाळपासून काम करून दमल्या असतील. हा, हो बघितलं शोभे, किती पुळका येते बघ त्याला तिचा. दोघांचे ना चांगली जमलेली गट्टी. अगं आई, मीच तिला सुट्टी दिली गा. छान, तू सुट्टी दिलीस म्हणूनच ती डोक्यावर बसली तुझ्या. तूच म्हणाली होतीस ना संध्याकाळी मिसळ खाताना ती माझ्या समोर नको. मग आता गप्प बस, कळलं? हेच ना शोभे, मी काय पण बोलले ना हल्ली मला नुसतं गप्प करत असते. आणि त्यांचं माघारी जे काही चाललेलं असतं ना ते तुला दिसतच नाहीये. शोभा, हे शोभा तुला मातीचा वास येतोय? आपला डोंबलाचा मातीचा वास. काम कर. हो काय केलं तुम्ही? आता मातीचा वास ना रोज सगळीकडे राहील. हं? जेव्हा जेव्हा तुम्ही उदास व्हाल ना तेव्हा तेव्हा मोठा श्वास घ्या. हा मातीचा वास येईल. शोभते, काय झालं? अगं आईच्या पोटात दुखतंय. मावशी, जेवणात काय खाल्लं तुम्ही? आता तुला माहिती नाही का मी काय खाल्लं होतं ते? मिसळ खाल्ली होती ना, तेव्हा मास्टराने बनवली होती. पेल्याने काय घातलं होतं त्याच्यात कुणास ठाऊक, माझं पोट दुखायला लागलं. अहो मी आई, त्याला कशाला ओरडतेस तू? तीच मिसळ मी सुद्धा खाल्ली ना, मला काही झालं का? उगाच आपलं काहीतरी बोलत असते. आणि एवढी कशाला खायची? बिचारे त्या मोन्याला पण ठेवली नाही. मालकानं मिसळ नाही दिली वय? हो सासूबाई, सासूबाई लाव मेल्या, हात नको लावूस मला. कसली मिसळ बनवली होती कुणास ठाऊक, माझं पोट दुखायला लागलं तुझ्यामुळे. अगं त्याला कशाला बोलतेस तू? झेपत नाही तर एवढी मिसळ खायची नाही ना. आता बोलत बसू नको, माझं पोट फुटेल, काहीतरी कर ना. इथे दुखतंय का? हो इथे दुखते. इथे दुखतंय? हो ग इथे दुखते. इथे? इथे पण सगळीकडे दुखते. या म्हातारीला त्रास द्यायचा होता, पण या म्हातारीला त्रास दिलेला बघून मालकांनाच जास्त त्रास होतो. हात फिरवत राहा शोभे. जरा बरं वाटायला लागलं का शोभे? थांबलं ना, आता झोप गपचूप. थांब ना, राहू दे हात. भानू, इतकं अचानक कसं पोटात दुखायला लागलं ग? काय ना शोभताई, झेपेल तेवढंच खावं, म्हणजे हवं तेवढंच खावं. दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी खाल्लं ना की मग असं होतं. मी सगळं करते वरती आणि उपाय सांगते. अगं पोटात दुखतंय ना तुझ्या, मग डोळे बंद करून पडून राहा ना. बडबड बडबड चालू आहे नुसती. झोप आता गपचूप. आमचा पण मूड घालवला. आता थांबलं ना माझ्या पोटात दुखायचं, काढ हात बाजूला. झोप ना, झोप गपचूप. वा
मध्ये काय घातलं होतं मेल्याने पण असतो माझंच पोट दुखायला लागलं बघ, कसं असते बघ मेला हा म्हणजे काय कौतुक सारखं केलं कमजोरी आहे. अरे हे राहुल, अरे काय झालं काय तुला? अहो भाऊजी काय सांगू पहिला पाऊस पडला हा भिजत कामावरून घरी आला आणि आजारीच पडला पावसानं पदर केला यार. हो अरे नाही तर काय, अरे मी पण काल पावसात भिजलो आणि हे बघ आजारी पडलो. अगं, हे पावसात जरा जपूनच राहायला पाहिजे स्वतःची काळजी घेतली पाहिजे बघा होय ना, नाही तर परत मग कामाचा खोळंबा होतो ना. आता जोपर्यंत माझी पण तब्येत ठीक होत नाही तोपर्यंत कामावर जाता येणार, बाहेरचं पण खाता येणार नाही. काळजी घे रे बाबा. मोहन दादा आज जरा जास्त फ्रेश दिसतो ए मोहन, काय रे पावसाळा सुरू झाला तरी एवढा फ्रेश कसं काय दिसतोस तू? नाही तर दरवर्षी पावसाळा सुरू झाल्या झाल्या आजारी पडतोस तू. हा ए म्हणून आहे. अरे काय उपाय केलायस तो मला पण सांग यार, आम्हाला सगळ्यांना सांगे बघ, आपण हैराण झालो यार. हो हो, अरे काय केलं सांग ना. हॅलो प्रिया मॅडम. हा हा नाही नाही निघतोच आहे. नाही बुटीकलाच यायला निघालोय. हो निघालो निघालो. कमाले मला तर वाटतं दादांनी स्वतःच्या तब्येतीला जपलं असेल म्हणून ते यावर्षी आजारी नाही पडले. नाही नाही असं नाही हा. हा मोहन ना पावसात भिजतच नाही, मग आजारी कसा पडेल? हा? हो. अहो त्या दिवशीचा किस्सा सांगतो. यार तुला आम्ही काय एवढे मूर्ख वाटलो का? का तू काय पण सांगितलं ना आम्ही विश्वास ठेवू. चला अंजू. अरे ऐका ना माझं, अरे मी खरं सांगतोय. राहू दे समीर भाऊजी चल बाबा तुला गोळ्या द्यायच्यात मग मी टमाट्याचं सूप करते ते तू पिऊन घे. अरे मोहन, हे आत्ताच एवढा मोठा पाऊस पडून गेला तरी पण तू थोडा पण भिजला कसा नाही? सांग ना शेवटी सापडलास ना. अरे किती दिवस लपून राहणार आहे? आता सांग मला, एवढ्या पावसात तू भिजला कसा नाहीस? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.